नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. अनिश भैरवीची वाट बघून बघून थकतो, पण भैरवी न आल्याने अनिश पुन्हा घरी येतो. इकडे घरी राधावहिनी आणि किशाभाऊंचा गोंधळ चाललेला असतो. भैरवी म्हणते, बाबा माझ्यामुळे हे असं होतंय तर मी नाही जात आत्ता. त्यावर अशोक मामा म्हणतात, तुम्हाला एकांत हवा आहे ना, मग जायला नको. आणि ते किशाभाऊ आणि राधावहिनींना म्हणतात, बास आता अनिश आल्यावर तुमचे तिकीट काढेल, मुलं सामान बांधतील आणि उद्या सकाळी निघायचं. तेव्हा ते दोघं अशोक मामांचे पाय धरून रडू लागतात आणि म्हणतात, भाऊजी पाया पडतो, असं नका करू. इकडे अनिश परत आलेला असतो तेव्हा जना त्याला थांबवून म्हणतो, अनिश जरा थांब, एक सांगायचं होतं. त्यावर अनिश विचारतो, काय सांगायचं होतं. त्यावर तो म्हणतो, जरा प्रॉब्लेम आहे, तुला तर माहितीच आहे, माझगावकरांना सांगितलं तर ते पुन्हा चिडचिड करतील. तेव्हा अनिश विचारतो, काय झालंय. त्यावर जना म्हणतो, काही नाही, तुमचे ते पाहुणे मला पलीकडच्या हॉटेलमध्ये काल भेटले होते, एकटेच होते आणि प्यायलेले होते. बिल थोडं जास्त झालं होतं त्यांचं, म्हणून त्यांनी माझ्याकडून पैसे घेतले होते. तेव्हा अनिश विचारतो, किती. तेव्हा जना म्हणतो, 350 रुपये. हे ऐकून अनिशला धक्काच बसतो. तेव्हा जना म्हणतो, तुला जस्ट माहिती असायला हवं म्हणून मी तुला सांगितलं, बाकी काही नाही आहे. तेव्हा अनिश त्याला पैसे काढून देतो. इकडे अशोक मामा त्यांना म्हणत असतात, वेडेपणा करू नका, उठा. तेव्हा राधावहिनी रडत म्हणतात, भाऊजी असं करू नका, आम्ही रस्त्यावर येऊ. तेव्हा ते त्यांना विचारतात, रस्त्यावर, घर आहे ना तुमचं गावाला. तेव्हा राधावहिनी रडून म्हणू लागतात, कायचं घर, घाण पडलं होतं, आता तेही गेलं. तेव्हा अशोक मामा विचारतात, आणि गावाला एवढी शेती होती त्याचं काय झालं. त्यावर किशाभाऊ म्हणतात, नाही हो भाऊजी, खरंच काही नाही, आमच्याकडे काहीच नाही आहे, म्हणून तर आलो ना तुमच्याकडे इथे मुंबईत. त्यावर अशोक मामा म्हणतात, का, वेणूचे एवढे नातेवाईक मुंबईत आहेत, त्यांच्याकडे का नाही गेलात. तेव्हा राधावहिनी म्हणतात, कसं जावं, साऱ्यांची घरं उलीउलीशी, कसं राहावं तिथं. तेव्हा किशाभाऊ म्हणतात, भाऊजी खरं सांगतो, आम्ही विचार केला होता तुम्ही एकटेच आहे म्हणून आम्ही तुमच्याकडे आलो, पण तुमचा एवढा मोठा गोतावळा आम्हाला माहीत नव्हता हो, आम्ही पण काय करणार, आमची पण मजबुरी झाली. तेव्हा राधावहिनी म्हणतात, भाऊजी छप्परच नाही आहे हो डोक्यावर, तुम्हीच आहात आता, नाही म्हणू नका, आसरा द्या बाबा. तेव्हा अशोक मामा त्यांना म्हणतात, मग भाड्याने घर घेऊन राहा. त्यावर राधावहिनी म्हणतात, पैसेच नाही ना बाप्पा. हे सगळं ऐकल्यावर भैरवी येऊन त्यांना विचारू लागते, एवढं सगळं होतं तर मग आधी का नाही सांगितलं आम्हाला. त्यावर किशाभाऊ म्हणतात, सुनबाई अगं लाज वाटली आम्हाला, हिंमत नाही झाली. आणि ते अशोक मामांना म्हणू लागतात, भाऊजी अहो घरातला एक कोपरा द्या फक्त आम्हाला, गुमान पडून राहू, एवढे तरी उपकार करा आमच्यावर, आमच्यासाठी नाही पण वेणुताईसाठी तरी करावं. तेव्हा अशोक मामा त्यांना म्हणतात, ठीक आहे, पण माझ्या काही अटी आहेत. त्यावर राधावहिनी म्हणतात, हो भाऊजी तुम्ही म्हणसाल ते. त्यावर अशोक मामा म्हणतात, तुम्हाला इथं कायमचं राहता येणार नाही. दुसरी अट, घरच्या कामांना हातभार लावावा लागेल. त्यावर राधावहिनी म्हणतात, हो ना, मी आहे ना, मी सारा स्वयंपाक करत जाईन, पोराबाळांचं सगळं करीन, काहीच काळजी करू नका भाऊजी. आणि तिसरी अट, भैरवीकडून आवाजावी अपेक्षा करू नका. ह्या सगळ्या अटी किशाभाऊ आणि राधावहिनी मान्य करतात. राधावहिनी म्हणतात, हो भैरवी जे म्हणन ते, ती सूनबाई नाही या घरची, ती म्हणन ते सगळं करल मी. तेव्हा अशोक मामा त्यांना म्हणतात, मी तुम्हाला इथे तात्पुरता आसरा देतोय, ते पण तुम्ही वेणूचे नातेवाईक आहात म्हणून. त्यावर ते दोघंही म्हणू लागतात, भाऊजी खूप उपकार झालेत. तेव्हा अशोक मामा कळलं कळलं म्हणून तिथून निघून जातात. तितक्यात अनिश तिथे येतो आणि सगळा प्रकार बघतो. अशोक मामा गेल्यावर ती दोघं भैरवीजवळ येतात. तेव्हा राधावहिनी तिला म्हणतात, सुनबाई अगं किती मोठ्या मनाची आहेस तू, आम्ही एवढं वाईट वागू नये, किती साजरे वागतात तुम्ही, किती उपकार आहेत त्या देवाचे, असं म्हणून आम्ही जरा देवाच्या पाया पडून येतो, असं म्हणत ते बाहेर जातात. राधावहिनी आणि किशाभाऊ बाहेर येतात तेव्हा राधावहिनी रडत असतात. तेव्हा किशाभाऊ त्यांना म्हणतात, व्हायचं ते झालंय, आली आहे परिस्थिती आपल्यावर, आता काय करणार. तेव्हा राधावहिनी तोंडावरचा पदर बाजूला करून दोघंही हसू लागतात आणि म्हणतात, सुटलो बाबा. त्यावर किशाभाऊ म्हणतात, बरं झालं त्या म्हाताऱ्याने हो म्हटलं राहण्यासाठी. तेव्हा राधावहिनी म्हणतात, माया अटी आहे म्हणे, आटीची घुटीच देत होता आपल्याला. त्यावर किशाभाऊ म्हणतात, बाई जरा हळू बोल ना, जाऊ दे ना ते,
कायले त्या भैरवीला सारखी सारखी ओरडून राहते. त्यावर त्या म्हणतात, काहून नाही ओरडू, सासूही मी तिची, सुनेवर ओरडणं सासूचं कर्तव्यच असते. मी तिले सासूरवास करणार. त्यावर किशाभाऊ म्हणतात, बाप्पा सासूरवास करते, बघितलं ना, त्यांले नाही आवडत. आणि तो म्हातारा तिचीच बाजू घेऊन राहतो. तेव्हा राधाबाईंनी म्हणता, हाऊ गड्या, माझ्या लक्षातच नाही आलं. मला वाटलं भाऊजी आपल्यासारखाच विचार करतील, पण हा तर वेगळाच सासरा आहे, जगा वेगळा, सुनेला असं डोक्यावर घेऊन राहतो. तेव्हा किशाभाऊ म्हणतात, मला असं वाटलं हा म्हातारा एकटाच राहत असेल, पण हे लटांबर आहे ना, ते असेल तर आपल्याला घराबाहेर पडावं लागणार आहे. त्यावर राधाबाईंनी म्हणतात, काय घराबाहेर पडावं लागणार आहे बाप्पा, घर आहे का आपल्याला, आणि खिशात पैसे आहे का? काही नाही, एक होऊ शकतं, ते पोरं घेतील ना घर त्यांच्यासाठी, ते शिकेल पोरं आहे, घेतील. राहिले ते पोरं बाल्यान बाली, त्यांले देऊ हुसकून. मग इथं कोण राहिलं, मग तुम्ही, मी आणि भाऊजी. त्यावर किशाभाऊ म्हणतात, तुझा लाडका भाऊजी मेला, मग सगळी इस्टेट देईल त्या पोरांच्या नावावर करून. मग काय? त्यावर राधाबाईंनी म्हणतात, आहे का काही डोक्यात इथं? त्यावर किशाभाऊ खुश होऊन म्हणतात, बाप्पा त्या म्हाताराचं घर मिळवायचं म्हणजे मिळवायचंच. तितक्यात जना तिथे येतो. किशाभाऊ त्याला विचारतात, काय? त्यावर जना म्हणतो, तुमचे ते बिलाचे पैसे अनिशने दिले बरं का? त्यावर ते म्हणतात, दिले ना, मग ते कशाला सांगायला पाहिजे? त्यावर जना म्हणतो, नाही, इथून पुढे जर खिशात पैसे असतील तेव्हाच हॉटेलमध्ये जाऊन बसत जा बरं का? असं म्हणून जना तिथून जातो. तेव्हा किशाभाऊला राग येतो आणि ते म्हणतात, बाप्पा अरे मला काय बोलून जातोय? तेवढ्यात राधाबाईंनी त्यांना थांबवून म्हणते, कायले एवढी दारू ढोसतात, नाहीतर त्या दारूच्या नशेत सगळं ओकून टाकाल, साऱ्या दुनियाला कळेल. हेपा, आपल्याला जर आयुष्यात काही करायचं असेल तर थोडीशी सावधगिरी बाळगावी लागेल, नाहीतर नजर हटी आणि दुर्घटना घटी. इकडे ईशान आणि इरा प्रोज आणि कॉन्स खेळत असतात. तेव्हा इरा विचारते, ताई तुझ्या डोक्यात काही चालू आहे? त्यावर संयमी म्हणते, माझ्या डोक्यात ना खूप काही चालू आहे, मला ना मेजर ऑड वाटतंय, काय ते शोधून काढलं पाहिजे. इकडे भैरवी येऊन अनिशला सॉरी म्हणत असते, सॉरी, तू माझ्यासाठी वाट बघत बसलास आणि मी नाही आले. त्यावर अनिश म्हणतो, इट्स ओके. घरी आल्यावर कळलं की तू का नाही येऊ शकलीस ते. आणि त्यावर भैरवी विचारते, आणि त्यावर अनिश म्हणतो, मला हे सगळं जे काही झालं आहे ते नाही पटलं. त्यावर भैरवी म्हणते, आय नो, पहिल्याच दिवशी का नाही सांगितलं त्यांनी की आमची अशी परिस्थिती, आम्हाला थोड्या दिवस राहू द्या इथे असं. त्यावर अनिश म्हणतो, त्यांचं तर नाहीच पटलं, पण बाबांचंही वागणं अजिबात नाही पटलेलं मला. भैरवी विचारते का? त्यावर अनिश म्हणतो, आपण दोघंही राहतो त्या घरात, मामा मामीला इथं राहायची परवानगी देण्याआधी बाबांनी तुला किंवा मला विचारलं का? आणि ते दोघं काहीही अपेक्षा करतात ग तुझ्याकडून. त्यावर भैरवी म्हणते, अरे बाबांनी सांगितलं आहे ना, इथून पुढे अपेक्षा करायची नाही. त्यावर अनिश म्हणतो, पण त्यांचा स्वभाव बदलणार आहे का? अगं आपण सगळे त्या घरात राहतो, तू, मी, बाबा, मुलं. बाबांनी एक वेळेस विचारायला नको होतं का, कोण आहेत ती दोघं? तेव्हा भैरवी त्याला समजावू लागते आणि म्हणते, अनिश जरा शांत हो, नाही जमलं असेल त्यांना नाही म्हणायला अनिश, इट्स ओके. किती नाही म्हटलं तरी त्यांचं नातं जुनं आहे अनिश. तेव्हा अनिश भैरवीला म्हणतो, पण आपलं नातं तर नवं आहे ना. हे बघ, मला या सगळ्या गोष्टी एन्जॉय करायच्या आहेत, मला हे छोटे छोटे मोमेंट्स जपून ठेवायचेत, मेमोरेबल बनवायचेत. त्यावर भैरवी म्हणते, आय नो, हे बघ, हा आपल्या नात्यातला एक महत्त्वाचा टप्पा समजूयात. बघ ना, आपल्याला भेटायचं आहे, आपण एका घरात आहे पण भेटू शकत नाही. किती फनी सिच्युएशन आहे ही गंमत एक्सपिरियन्स करूया अनिश. आणि बाकी कुणाला काहीही वाटू, पण आपली स्टोरी युनिक आहे. सगळ्यांच्या वाट्याला ही लव्ह स्टोरी येत नाही, आपल्या वाट्याला आली आहे. इमॅजिन, मी आधी सून झाली आहे आणि आता तुझी बायको होणार आहे. क्रेझी. आणि ट्रस्ट मी, जोपर्यंत तू आणि मी एकमेकांना समजून घेतोय ना, आपल्या वाट्यात कुणीही येऊ दे, काका मामा दादा कुणीही, आय डोंट केअर. तेव्हा अनिशचा राग शांत होतो आणि तो भैरवीची डोळ्यावर आलेली बट हळूच त्याच्या हाताने कानामागे टाकतो आणि तिचा हातात हात घेऊन अनिश भैरवीला आय लव्ह यू म्हणतो. तेव्हा भैरवी अनिशच्या डोळ्यात डोळे घालून बघू लागते. तितक्यात तिचा फोन वाजतो आणि ती फोन उचलून म्हणते, हो ईशान येतेच आहे, असं म्हणून भैरवी तिथून निघून जाते. तेव्हा अनिश तिला आवाज देऊन म्हणतो, अगं मला कोण म्हणणार? दुसऱ्या दिवशी सकाळी राधाबाईंनी
मुलांसाठी टिफिन बनवते तेव्हा टिफिनला वांग्याचं भरीत करते. वांग्याचं भरीत म्हटल्यावर सगळेजण नाक मुरगळतात. अनिश आणि किशाभाऊ मुलांना रिक्षात बसवतात. अनिश कॉलवर बोलत तिथून जातो तेव्हा किशाभाऊ हळूच रिक्षावाल्याला विचारतात, पैसे किती घेतात रे? त्यावर तो म्हणतो, पैशाचं माहीत नाही. त्यावर ते म्हणतात, बाप्पा असं कसं? त्यावर तो म्हणतो, हे बघा माजगावकर साहेबांकडून मी कधी पैसे घेतले नाहीत. त्यावर किशाभाऊ म्हणतात, अरे असं कसं? पैसे घेतले नाही तर पोट कसं भरणार? त्यावर तो म्हणतो, अहो ते देतील तेवढे गोड मारून घ्यायचं. तेव्हा किशाभाऊ त्याला म्हणतात, बरं बरं जा तू आता. आणि ते अनिशकडे येऊन म्हणू लागतात, राजा हो, तो रिक्षावाला पैसे वाढवून मागत होता. त्यावर अनिश विचारतो, बरं किती मागत होता? त्यावर किशाभाऊ म्हणतात, 500 रुपये वाढवून द्या असं म्हणत होता. त्यावर अनिश म्हणतो, व्हॉट 500 रुपये? त्यावर ते म्हणतात, अरे गरमी किती आहे, त्यावर पोरांना ने-आण करणं सोपं आहे का? मला दया आली त्याची. तू एक काम कर, तू त्याला 500 रुपये दे माझ्याजवळ, मी त्याला उद्या देऊन टाकेन. तेव्हा अनिश किशाभाऊला 500 रुपये काढून देतो. याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.